घोषणाची पूर्ती लढताना फिरताना सोडेना निवडणुकी हरण्याचा सच्चा सहकारी राधेतून उठतो हरते जो भरारी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यावं। महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ देवा भाऊ एक विजनरी लीडर इन्फॉर्मॅन देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता या सभेला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या ठिकाणी बसून घ्यावं। लोहा आणि कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे, माननीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय खासदार अजितजी गोपछडे साहेब, विभाग संघटन मंत्री माननीय संजयजी कौडगे, माननीय सचिनजी साठे, माननीय प्राध्यापक मनोहरराव धोंडे, सर्व आपले लोकप्रतिनिधी माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, माननीय आमदार राजेशजी पवार, माननीय आमदार जितेशजी अंतापूरकर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोषराव हंबर्डे, अमरनाथजी राजूरकर, ॲडव्होकेट किशोरजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत ही सगळी विराट सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या ठिकाणी मी सर्वप्रथम मान्यवरांचं तथा आपल्या सगळ्यांच्या हृदयातील इन्फॉर्मॅन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं अशी मी आपल्याला यांना विनंती करतो। माननीय डॉक्टर संतोषराव हंबर्डे, गजाननराव लोहा नगर परिषदेचे उमेदवार गजाननराव सूर्यवंशी, गंगाप्रसाद कंधार नगर परिषदेचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार, एकनाथ दादा पवार, मंडळ अध्यक्ष चंद्रसेन पाटील, बालाजीराव पांडागळे आणि ॲडव्होकेट विजय धोंडगे यांना अशी विनंती आहे की आपण आपले लाडके नेते यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं यथोचित असं आपण या ठिकाणी स्वागत करावं, सन्मान करावा। ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करण्याचं शिवधनुष्य उचलत आहेत, मागील वर्षी देशामध्ये जी परदेशी गुंतवणूक झाली त्याच्या 55% परकीय गुंतवणूक एका महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलेली आहे। महाराष्ट्रावर आसमानी संकट कोसळलं तेव्हा शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांची मदत देणारे, लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयाची ओवाळणी सन्मानानं देणारे लाडके बहिणींचे लाडके भाऊ माननीय देवाभाऊ, एक विजनरी लीडर इन्फ्रामॅन ज्यांच्या संकल्पनेतून समृद्धी सारखा महामार्ग तयार झाला असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री तथा संघर्ष कन्या माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं समर्थ नेतृत्व चालवणाऱ्या संघर्ष कन्या माननीय पंकजाताई मुंडे आणि मराठवाड्याचे विकासाचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत झालेलं आहे। यासोबत एक संयुक्त असा लोहा आणि कंधारची एक परंपरा आहे, तोही एक संयुक्त सत्कार या ठिकाणी सर्व मान्यवरांचा झालेला आहे।